मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवरायांच्या स्वराज्यामध्ये हरेक मावळ्यांना महाराज मोठ्या सन्मानाने वागवत होते. महाराजांचे प्रत्येक मावळ्यावरती प्रेमाने आणि जे लोक स्वराज्यावरती निष्ठा ठेवत होते त्यांच्यावरती नितांत प्रेम होते. त्यामुळे मावळ्यांच्या मनात शिवरायांच्याबद्दल निष्ठा निर्माण झाली होती. ती अगदी शेवटपर्यंत टिकली. महाराजांनी कधीही कोणाला तुच्छ मानले नाही. स्वराज्यातील हरेक व्यक्तीला योग्यतेप्रमाणे सन्मान दिला. लष्करात आणि प्रशासनामध्ये योग्य लोकांना रुजू केले. प्रसंग आल्यानंतर आपला जीव देण्यासाठी ही मावळ्यांनी तमा बाळगली नाही. महाराजांच्या कार्यकाळात त्यांच्याशी इमान तोडणारे क्वचितच लोक दिसून येतात. नेताजी पालकरसारखा प्रतीप शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळ्याला तो सोडून गेल्यानंतर सुद्धा आणि मौलाना सामील झाल्यानंतर सुद्धा महाराजांनी कालांतराने का होईना पुन्हा स्वराज्य सेवेत सामावून घेतले. युद्धात कामी आलेल्या मावळ्यांच्या कुटुंबांना स्वतः महाराज भेटून त्यांचे सांत्वन करत असलेली असंख्य उदाहरण इतिहासात सापडते. आपला राजा आपण जरी स्वराज्याच्या कामी आलो तरी कुटुंबावरती वाऱ्यावर सोडणार नाही, हा विश्वास शिवरायांनी स्वराज्यामध्ये निर्माण केला होता. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे याचा प्रत्यय येत होता. बहुत काय बोलणे. राम कृष्ण